कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार का? ऐकूया याचं कारण। येत्या 26 जूनला विधान परिषदेच्या कोकण आणि नाशिक या दोन शिक्षक पदवीधर मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे। मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली असल्याचं पाहायला मिळालं। मनसेचे अभिजित पानसे यांनी उमेदवारी देखील जाहीर केली। या मतदारसंघात विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांचे नाव भाजपकडून चर्चेत असताना पानसेंना उमेदवारी जाहीर झाल्यानं पानसे मनसेचे की महायुतीचे उमेदवार असा पेच आता निर्माण झाला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन पानसे यांची उमेदवारी मागे घ्यावी अशी विनंती केली। त्यानंतर आज मनसेचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक झाली। या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीवरून मनसे या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना सांगितलंय। सांगतो की 3 तारखेला म्हणजे निवडणुकांच्या निकालाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सन्माननीय राजसाहेबांची भेट घेतली होती आणि त्यांनी या कोकण पदवीधर निवडणुकीच्या बाबतीमध्ये आम्ही तिथे अर्ज भरू नये अशा पद्धतीची विनंती केलेली होती। एक वैयक्तिक विनंती त्यांनी केलेली होती आणि त्या विनंतीला मान देऊन राजसाहेबांनी आज ती निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली होती आणि त्या विनंतीला मान देऊन आम्ही माघार घेत आहोत असं नितीन देसाई यांनी यावेळी सांगितलं। अभिजित पानसे यांनी कोकण पदवीधरची निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली होती। राज ठाकरेंनी सुद्धा या निवडणुकीत विशेष लक्ष घातलं होतं, परंतु आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीवरून मनसेने आपण कोकण पदवीधर निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलंय। तसेच अभिजित पानसे हे अर्ज भरणार नाहीत, निरंजन डावखरे हे उमेदवार असतील असं नितीन सरदेसाई यांनी यावेळी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।